चेअरमन हा बोल. ऐका ना, का रे? माझ्याकडून लय मोठा घोळ झालाय, काय झालं तुझ्याकडून? पण मला एक शब्द द्या. बरं हा, काय? कोणाला सांगणार नाहीत ना? सरपंचाला सांगू नका, माय बरं बायको सांगत नाही माय बायकोला उशीला सांगू नका. असं काय केलं का? खूनबीन केला काय एखादा? ऐका ना, बरं. तिची आली नाही का? हा. बायकून घोटाळा झाला आणि तिनं आता ते प्रेग्नन्सीची किट मागितली. या बाळ्या तुला लाज वाटायला पाहिजे ना, असं करीत असतात काय? चेअरमननी सगळ्या दुनियात असे, पण कधी किटची काही गरज मागितली नाही पण कुणी. मला नाही कळालं राव. ठीक आहे घाबरू नको. हा, कुणी माहिती तुला? संगीने संगीने. ठीक आहे. आता तू मेडिकल वाल्याकडे जाऊन आणू शकत नाही का? मला नको. तिथं जर गेलो आणि तिला जर ते मेडिकल वाल्याने जर बायकोला सांगितलं ना, तर ती मला दिवसा कापीन. बरं ठीक आहे. मी आता चेअरमनचा जन्मच असा समाजसेवेसाठी झालेला आहे. हा मी जातो आणि घेऊन येतो तुला ती किट. काळजी करू नको. हा, चालेल ना? तेवढं द्या मला, माझ्यासाठी करा तेवढं काम. बरं ठीक आहे. जातो मी. चाल. येतो घेऊन, हा? हा. चालेल, काय घाबरू नको. काय रे ते? अरे औषध आहे पिकांचं का रे? मला एक सांग ना, खोकला आल्यावर लोक दारू का पितात? कोण म्हणलं तुला दारू प्यायचं? मी ऐकलं भाऊ, मी अशी बुच्चन मध्ये दारू पिलो आणि मला खोकलाच गेला. अरे ते फक्त एवढे लोक पेतात आणि त्यांना निमित्त लागत फक्त प्यायला, दुसरं काय त्याने काय खोकला जात असतं काय? जातो ना राव. काय जाणाराचा जात असेल बाबा. काय होतं, ती दारू पिली ना, दारू कुठं जाती? घाशात. हा. घाशात जे जंतू असतात का, हा. ती त्यांच्या पण पोटात दारू जाते. बरोबर. मग ते झिंगत येत हा. आणि ते मग झोपत येत. मग ते खोकला जो येतो ना, ते जंतू खोकायचं विसरून जाते, म्हणून खोकला जातो. म्हणजे तुझा शोध आहे का? नाही, मी पहिल्यापासून आलाय. जा पळ बाबा जा, नको डोकं खाऊ माझं. ते काही पिऊ नका ते. नाही पिकांचं आहे ते. हो चेअरमन, कुठे आहेत तुम्ही? अहो त्या शालीचे 25 फोन आलेत राव. जर उशीर झाला ना, तर मला तिला दवाखान्यात न्यावं लागेल. तुम्ही टाइम लागेल? तुम्ही यात जावा यायचं तवा या राव. आईला झक मारली ने चेअरमनला सांगितलं. मी झक मारून गेलो असतो ना, तर मी आपल्या हातांनी आणली असती ती प्रेग्नन्सी किट. होय भाऊ, प्रेग्नन्सी किट म्हणजे काय? तुला काय करायचं? माहिती असलेलं बरं. अरे लहान आहे तू अजून गांठ्या. तू नको डोकं चालू जास्त. चेअरमन आणायला गेलेत का प्रेग्नन्सी किट? हा, ते चेअरमनला सांगितलंय, ते घेऊन येणार आहेत. काय असते ते सांगा ना. अरे तू कमून बेकार चोंबडीचा वजा वाहतो. जा ना बाबा घरी. एवढं का म्हणून आरडत मग? इथं माणसाला टेन्शन आलं आणि तू आपलं हे काय आहे ते काय करतो. थांबल्या काय घंटन बाय माझं उलशिक काम होतं तुझ्याकडं. माझ्याकडं? अरे आता माझ्यासारखे बिनकाम करत तुझं कसलं काम आलं गंठन? मला सांग ना, प्रेग्नन्सी किट म्हणजे काय? काय? प्रेग्नन्सी किट हा, म्हणजे काय? प्रेग्नन्सी किट. आता तुला कसं समजून सांगू राव गंठे? हा, एखादं काम झालं का नाही हे चेक करायचं साधन म्हणजे प्रेग्नन्सी किट. एखादं काम झालं का नाही म्हणजे म्हणजे नाही कळलं बा मला. आता मला सांग, तू जेवण केलं, हम्म, एकदम मस्त जेवण झालं, हम्म. पोटभर जेवण झालं. बरं, पोटभर जेवण झालं हे तुला कसं कळणार? ढेकर आल्यावर. व्हेरी गुड. ढेकर म्हणजे प्रेग्नन्सी किट. ढेकर म्हणजे प्रेग्नन्सी किट. हा, मग ती चेअरमन काय गेली ती तिकडे प्रेग्नन्सी किट आणायला? चेअरमनचा काय संबंध? मग ते तर म्हणतो ना, ते प्रेग्नन्सी किट आणायला गेली ते चेअरमन. चेअरमन प्रेग्नन्सी किट आणायला गेले? हम्म. हे कसं शक्य आहे? चेअरमन बाईचं तर कुटुंब नियोजनाचं प्लॅनिंग झालेलं मला माहिती आहे 100% राव. आता कुटुंब नियोजन प्लॅनिंग म्हणजे काय? मला लय कन्फ्युज करतो. एक तर ते मला आधी प्रेग्नन्सी किट कळणार, आता हे काही ते कुटुंब नियोजन म्हणतोय. अरे गंटे, तू एक काम कर भाऊ, हे मला तुला ना असं विस्कटून सांगता येणार नाही आणि मी तुला तेवढं एक्सप्लेन करू शकणार नाही. तू एक काम कर, आपल्या गावातलं एकदम प्रतिष्ठित व्यक्ती कोण आहे? सरपंच. व्हेरी गुड. असं सरळ सरळ जायचं लेफ्टला करत आणि डायरेक्ट सरपंचांना भेटायचं, त्यांना विचारायचं, ते तुला सगळं सांगतील. ते ज्ञानी आहेत का नाही, त्यांना त्याच्यातलं नॉलेज आहे का नाही, शिकलं सवरलेले आहेत का नाही, ते तुला व्यवस्थितरित्या ते सगळं समजून सांगतील. ओके, हा, जाऊ मग. येस. येताना तुला आणायचं प्रेग्नन्सी किट, तुला ढेकर आला म्हणून. अरे मी आता बिस्किट चिप्स आणि बिस्किट वट चल यायला
माणसाला काही खाऊन घे काय उदाहरण दिलंय मी बी त्याच्या. सरपंच अरे मला दोन गोष्टीत कन्फ्युजन आहे, मला तेवढं दूर करा ना. अरे तुझे कन्फ्युजन आहे बाबा, गावाला पडलेलं सगळ्यात मोठा गोंधळ तुला झालाय देवानी तयार करताना. माझा एवढा गोंधळ दूर करा ना. काय बोल. प्रेग्नन्सी किट म्हणजे काय आणि कुटुंब नियोजन ऑपरेशन म्हणजे काय? हे बघ, ज्या गावाला जायचं नाही ना त्या गावाचा रस्ता कशाला विचारायचा. तुला जर लग्नच कार्य करायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी लग्न कार्यानंतर असतात. त्याच्यामुळे जर तुला लग्न कार्यच नाही करायचं तर कशाला या गोष्टीची माहिती घेतो. आता लग्नाचा आणि ढेकर येण्याचा काही संबंध? लग्नात जर जेवलं पोटभर तर ढेकर येऊ शकतो, एवढाच एक संबंध आहे. हा हा मग मग झालं. ढेकर. प्रेग्नन्सी किट म्हणजे काय? प्रेग्नन्सी किट म्हणजे आपण जे काही काम केलंय ते सक्सेस झाले का नाही हे चेक करायचं माध्यम म्हणजे प्रेग्नन्सी किट, बरोबर? अरे गंड्या, कोण शिकत रे तुला? हं? काही काढित उगा दिवसभर मला हेच. कामल्याने सांगितलंय. काय म्हणला कामल्या? कामल्या काय तुझा काय शिक्षक बिक्षक झाला काय? गुरु गुरु नाही. एक काय? थोडक्यात असं स्पष्ट सांगतो, ती चेअरमन आहे ना प्रेग्नन्सी किट आणायला गेली. चेअरमन? हा बे काही नको सांगू. चेअरमनला काय गरज पडली त्याची? मग ते काय असतं प्रेग्नन्सी किट तेच काय ना, चेअरमन घेऊन येता ती मला 100% खात्री माहिती आहे अरे, मला. आपल्या गावामध्ये कुटुंब नियोजनाचं एक शिबिर भरलं होतं. त्या शिबिराचं उद्घाटन चेअरमननी केलं होतं आणि त्याच्यात चेअरमन बाईंनी कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून घेतलंय. त्याच्यामुळं आता चेअरमनला पोरं सोरं काय होणार नाहीत आणि त्याच्यामुळं आता चेअरमनला त्या प्रेग्नन्सी किटची गरज बी नाही. हा सगळा मामला आहे. कळलं का तुला? आता पोरा स्वारा नवाण्याचा आणि प्रेग्नन्सी किटचा मला काही कळलं नाही गाड्या. पण ती चेअरमन प्रेग्नन्सी किट आणते ते काय कसली किट आहे? मला ही माहिती आहे, आपली ती गाडीला CNG किट असती, गॅसची किट असती, तसं आहे काही? ते सगळं राहू दे बाजूला. तुझा एकच प्रश्न मला खटकतोय, चेअरमनला प्रेग्नन्सी किटचं करायचं काय? हा मोठा विषय. कशासाठी आणली असेल बरं तिने? म्हणजे घरचं काय आपण काम उपयोगच केलं नाही. ते पूर्णत्वास गेलं की नाही ती चेक करायला लागत आणि ती. तू गप यार तू. थांब जरा 2 मिनिटं, मला डोकं चालू दे. चेअरमनने कुठं माती खाल्ली का खा? सुजाताबाईसाठी तर नाही ना आणली प्रेग्नन्सी किट. एक विचारून सुजाताबाईला. तोंड हाणीन तुझं हाणीन. तू जर माझं नाव घेतलं तर माझं हाणीन. गप राहा जरा. एक काम करावं लागेल आपल्याला. साप बी मेला पाहिजे ना, काठी बी तुटली नाही पाहिजे. आता तू विचारू नको प्रेग्नन्सी किटचा सापाचा काय संबंध आहे म्हणून. बर तो आता जा सुजाताबाईकडं आणि सुजाताबाईला असं बोलता बोलता तिच्या तोंडातून काढून घे का तिला खरंच प्रेग्नन्सी किटची गरज आहे का. आलं का लक्षात? जर ती म्हटली का मला गरज आहे तर मग मात्र मला काहीतरी कोटाना करावं लागेल. चेअरमनला असा याच्यात घ्यावं लागेल मला, म्हणजे त्याला असं गुप्तपणे त्याच्या काय म्हणतो आपण त्याला, चेअरमनला आहे ना याच्यातून बाजूला करावं लागेल मला. नाही तर चेअरमनच्या घरात घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं चेअरमनचं प्रकरण. हा तर तो होय? आता जा आणि प्रेग्नेन्सी किटची सुजाताबाईला गरज आहे का याची माहिती सुजाताबाईकडून घे. पण मी म्हणलोय असं म्हण नको आणि डायरेक्ट वापरू नको शब्द, असं फिरून घे. बर. कळलं ना तुला? किट कुठं भेटतं? तुला काय करायचंय मग ते मला तसं विचारायला त्यांना. ते मेडिकल मध्ये भेटत असतं. बरं ठीक आहे, ओके. हा हा हा. मी जातो आलो आता. सुजाताबाईकडे. हा पण असं डायरेक्ट म्हणू नका, नाही तर हानीन तोंड चपलीन ती. मी विचारतो तिचा बरोबर. नवरा नाही इथं. माझ्या पद्धतीने विचार. हा येऊ का? हा जा. काय आणतो बाबा एक आणतो वेगळंच आहे. प्रेग्नन्सी किटचा आणि मुलं बाळ वाढण्याचा काही संबंध आहे? पण या प्रेग्नन्सी किटचा कुटुंब नियोजन ऑपरेशनाचा काही संबंध आहे? आणि प्रेग्नन्सी किटचा साप आणि काय संबंध मला तर काय कळलं भाऊ, डोक्यात फार भजत आले. चला सुजाताबाईकडे जाऊ. का हो सुजाताबाई, मेडिकल मध्ये चालल्या का? नाही. बस बरं 2 मिनिटं. काय म्हणता? मेडिकलला नाही चालले? मेडिकल मध्ये काही कामच नाहीये. मग मी चाललोय मेडिकल मध्ये. तुम्हाला काय आणायचं आहे का नाही बो, काहीच नाही. मेडिकल मधून? अहो काहीच नाही. आठवण करा. माझं काही दुखतच नाही तर काय आणायचं ना बस. डोक्याची गोळी, नाही, सर्दी बिर्दी काही, सर्दी पण नाही मला. घसा बिसा काही दुखत नाही. ताप बीप? नाही. मग झेंडू बाम आयोडेक्स काय आहे घरात. काहीतरी विचार करा ना राव. काही आणायचं असेल तर. अहो बनगंठन भाऊजी, मला काहीच नाही आणायचं मेडिकल मधून. अहो मी आत्ता चाललोय मेडिकलला, परत मी 15 दिवस फिरकणार नाही मेडिकल मध्ये. नका जाऊ मग, मला काय त्याचं. आठवण काही किट बिट आणायची का? कसली किट? किटकॅट नाही ते किटकॅट. गंठन भाऊजी आता काय चॉकलेट खायचे दिवस आहे का? मग ढेरी मिल्क? डेअरी मिल्क नाही.
नक्की काय नाही ना आणायचं मेडिकल मध्ये? काहीच नाही आणायचं. नक्की आठव बरं का, नाही तर मी जायचो निघून आणि तुम्ही म्हणतात काय बाई गंठन भाऊजीला प्रेग्नन्सी किट आणायचीच राहील सांगितली. हा? काय परत बोला. प्रेग्नन्सी किट म्हणजे ते नाही का आपण जे काम केलं ते पूर्ण तोच गेलं का नाही ते चेक करायचं असतं ती किट. कोणी सांगितलं तुम्हाला? चेअरमन आणायला गेले. बाई असं कसं होऊ शकतं? चेअरमन बाईचं ऑपरेशन झाले. मग ऑपरेशनच्या किटचा काय संबंध बरं? मग कोणाचं चेक करायचं चेअरमनला? तुमच्या साडीत नाही ना आणायला नाही गेले? भाऊ आपला काही संबंध नाही. आईला मग कोणाची आणायला गेले भाऊ किट? मला तोच प्रश्न पडला बाई. बाई चेअरमन असं वाटत नाही हो. किती घाण ना. हा आणि तुम्हाला किती माहिती असतं? मला अजून काहीच कळलं ना, माझं लय कन्फ्युजन आहे ती प्रेग्नन्सी किट कुटुंब नियोजन सापन काय मला काहीच कळलं नाही. बाई 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 काही खरं नाही. चेअरमनचं या वयात प्रेग्नेन्सी चेक करू राहिले कोणाची पण? मला काय माहिती. आता एवढं माहिती तेवढी बी माहिती काढून आणायची ना. नाही तुमचं तर नाही ना, तुम्हीच सांगितले अहो, असं माझं नाही राव. माझं नाव नका घेऊ तुम्ही उगाच. मी नसते गेले का आणायला, तुम्हाला कसं सांगितलं असतं? हा तेवढं आहे. जाऊ मग. हा जा. येतो मग. हा हाय बाई चेअरमन. त्याचा फोन लागना, फोन तर उचलावा एखाद्या वेळेस. कधी बघा कवर ए घंट्या इकडे इकडे इकडे. ते काय झालं चेअरमनचं काय कळालं का नाही? नाही ना, का बरं? मी सरपंचाबरोबर केली चर्चा. मग मग सरपंचांनी एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला. कोणावर? सुजाताबाईवर. सुजाताबाईवर? हा. मग मी आता सुजाताबाईकडे जाऊन आलो, सखोल चौकशी केली. हा फार खोदून खोदून फिरून उलटे पालटे प्रश्न सगळे विचारले. अरे हा मग पुढं पुढं प्रेग्नन्सी किटचा आणि सुजाताबाईचा काही संबंध नाही. सुजाताबाईचा संबंध नाही? हा ना. आणि नेमकं काय आलं, सरपंचांनी सुजातावर केलता, पहिली व्यक्ती म्हणून सुजातावर केलता पहिला संशय हा. सुजाताबाईवर. हम्म. आणि मग दुसरा? आणि दुसरं मी विचारलंच नाही राव. अरे अडे मग पहिला संशय सुजाताबाईवर घेतला, मग दुसरा संशय कोणावर तरी आला पाहिजे ना, घेतला पाहिजे होता ना. हा राव, पण मी लय गडबड केली, मी दुसरं विचारलंच नाही. काय तर विचारायचं का आपण सरपंचाला? चल 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 चल. अरे मग काय बी माहिती का आपल्याला कळालं ना. इथं बस. कुठं कुठं शोधलं राव सरपंच तुम्हाला? तू आता काही कन्फ्युजन नाही घेऊन आला बाबा. नाही, मी सुजाताबाईकडे जाऊन आलो. हा काय म्हणली ती? तिचा आणि त्या किटचा काही संबंध नाही. तीच म्हणती चेअरमन किती नालायक माणूस आहे बाई, आणि आता कोणासाठी किट आणली. चेअरमन बाईचं पण काहीतरी ते ऑपरेशन झालंय. मग माहितीच आहे, सगळ्याला सगळ्यांना माहिती माहिती. आहे. उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्याच्या शिबिराचं, हा ना. बिन टाक्याचं. हा पण मग आता ते थोडस क्लिअर करायचंय, त्याच्यामुळे आलं ते दुसरं संशय. म्हणजे सुजाताबाईला बिले अचंबा झाला है ना? की किट कोणासाठी व्हा. कारण आता म्हणजे ते आता नाही. संशयित आरोपीतून एक नाव कट झालं. हा, कट आता झालंय. दुसरं कोण असेल बरं? दुसरं कोण असल असं तर नाही ना? चेअरमन बाईनीच चेअरमनला आणायला लावली. असं म्हणजे त्यांच्या घरातलं आपल्याला काय सांगते ते. हा त्यांच्या फॅमिलीचं काय असं बोलणं. नाही, एखाद्याच्या फॅमिलीच्या मॅटर मध्ये लक्ष घालू नये. एवढं मात्र खरं आहे राव. पण 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 जर तसं असेल तर चांगलंच आहे, चेअरमन बाईंनी सांगितली. पण जर तसं नसन तर मग मात्र चेअरमनला आपल्याला जाब विचारावाच लागल. 100%. तर तुम्ही जा गंठन, हा. इनडायरेक्टली चेअरमन बाई सोबत ह्या विषयावर बोल. बर. कमलेश तू बी जा. बर. डायरेक्ट नका बोलू. हा, डायरेक्ट माणूस हिट होऊ शकतं. हा एवढं तर तुम्ही काय करा, असं इकडून तिकडून असं फिरून पाकात फिरून. बुडून बुडून हा, हा. आहे का नाही, बोलू, त्याचं- बोलू. घोळून घोळून घ्या. आणि माझं नाव पुढे येऊन देऊ नका. नाही. हा, आलं का लक्षात? कसं होतं, लोक म्हणते गावचा प्रथम नागरिक प्रतिष्ठित नागरिक आणि हे असले कुठाने करतो का? नाही तेवढं आहे ते, आता काय नाही ते. हा, चालेल चालेल. कसं होतं, आता हे चेअरमन आपला माणूस आहे आणि आपल्या माणसाला सुधारण्यासाठी त्याला जाब विचारण्यासाठी पण पाहिजेत ना माणसं. हो. तेवढं नाही तर आहे, त्याला अंकुश नसेल तर तो मोकळा सुटन. तेवढं आहे. प्रत्येकाला अंकुश पाहिजे. बरोबर. ते आपलं म्हणत नाहीत का ते पहिले एक सुभाषित, ऐरावत रत्न थोर परी त्याला अंकुशाचा मार. ऐरावत हा हत्ती इंद्राच्या दरबारातला आहे. इंद्राचा हत्ती तो एवढा मोठा इंद्रदेवाचा हत्ती असून सुद्धा त्याला अंकुशेवर त्या माऊताकडं त्या ऐरावताला कंट्रोल करायला. आलं का लक्षात? हा, जा तुम्ही आता जा. येऊ का मग? चला, हा. ते युद्धामुळे ते एकटीन फाईल मध्ये काही विषय नाही. फार राव, माझ्या डोक्याचा गोविंदा झालाय राव. आपल्याला तेच क्लिअर करायचं आता काय. मला सांग बरं, ते इंद्राचा त्या ऐरावताचा आणि त्या प्रेग्नन्सी किटचा काय संबंध बरं?
आणि ते इंद्राच्या हत्तीला काय काय ती माहुतन काय कुंभन काय ते ते अंकुश होता अंकुश. आता त्याचा काय संबंध? तू तू इथं आपलं जायचं कशाला? काय तू कशाला कन्फ्युजन कर? त्याचा काय संबंध नाहीये. ते उदाहरण होतं उदाहरण. उदाहरण. मग तुला सांगायला की ते आपल्याला कंट्रोलचा विषय होता. त्याच्या संयम त्यांनी त्या संतुलित गोष्टी कशा करायच्या आणि त्याच्यावर कोणाचं तरी आधिपत्य असतं, कंट्रोल असतं. एक्झाम्पल म्हण ना मग. मी तुला ते सांगितलं ना. चेअरमन बाई, चेअरमनची वाट बघा आता काय. हा ना, कुठे गेलेत काय माहित. तुमच्या घरी कोणी पाहुणे बिवणी आली का? पाहुणे मेवणी पाहुणी पाहुणे कोण नाही आलं. बहीण, वंश. आता कुठं पाहुणे उन्हात तानाचं. ननंद वगैरे. अहो कोणीच नाही आलं. लेडीज कोणीच नाही आलं. मराठीत सांगते मी, आमच्या घरी कोणीच नाही आलं. आणि जरी आलं असतं मी अशी निवांत बसले असते का? घरात काही काम नसते का? मग तुम्हाला ते येणार असं हा येणार आहे कोणी? हा? म्हणजे असं काही कोणाचं फोन बिन नाही आलं बरं का? अचानक आलं तर येते, पण आता सध्या तरी कोणी येणार नाही, नाही. सगळे म्हणजे आपापल्या कामात आहेत. त्यांना तुम्हाला काय कल्पना काहीतरी मेडिकलची गरज आहे असं कोणी येणार आहे का? मेडिकल मधून काय आणायचं इंजेक्शन मेडिकल सुई साहित्य मेडिकल कापूस हा संदर्भात असं काय? अहो, घरात मी एकटीच आहे. मला काय धाड भरली? मेडिकलचं सामान कोण आणायला लावते त्यांना? कुणाला आणायला लावलंय? पण कुणी आणायला लावलंय? तुम्ही एवढं इन्क्वायरी कशासाठी करता? मी काय म्हणतो ऐका. हा बोल, हा, हा. तू बोल, ते बोल, तुम्ही- बोल, तू बोल. ते असं दहीवडा. हा तुम्हाला असं आंबट. काही चिंचा बोर आवळे खावीशी वाटतात का? चिंचा बोर आवळे मला सगळं हे आंबट वस्तूत ना पहिल्यापासून आवडते, त्याच्यामुळे अचानक खाऊ वाटले असं काही नाही. असं तुम्हाला काही जाणवत उलट्या नाही. उलट्या बिलट्या झाल्या का? पित्त बित्त उन्हामुळं? हा होतं ना ऍसिडिटी. मी काय सांगते, मी धड धाकड तुमच्या समोर बसले, मला काही धाड भरली नाही. मग तुम्हाला ते गाणं म्हणावंच वाटतं का? ग कोणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार. असं वाटणार बी नाही. 2 वर्ष झालेत माझ्या ऑपरेशन. चेअरमन बाई, बोला. आमचं आहे ना पर डोक्यास भज झाले राव. का? तुम्हाला एक गोष्ट काढल्याशिवाय ना मला झोपत नाही. हा ना, रात्रभर आम्हाला ते सारखं सारखं समोर येत राहील एकच प्रश्न. कोणता प्रश्न? तुम्ही दोघं असं मला जरा इसकटून सांगा ना, मला काही समजा नाही. चेअरमन आहे ना मेडिकल मध्ये प्रेग्नन्सी किट घ्यायला गेलेत. काय? प्रेग्नन्सी किट. प्रेग्नन्सी किट? हा माझ्या ऑपरेशनला तर 2 वर्ष झाले, आणि हे कोणासाठी प्रेग्नन्सी किट आणायला गेले? मग तेच तर ना, तोच महत्वाचा तेच आम्हाला प्रश्न आहे. पडलाय आणि सरपंचाला बी ह्योच प्रश्न पडलाय. सरपंच पण म्हणते असं कसं शक्य आहे? त्यांचं ऑपरेशन होऊन 2 वर्ष झाले, जसं तुम्ही आता सांगितलं. सगळ्या गावाला माहिती आहे. चेअरमनने ते प्रेग्नन्सी किट आणायचा प्रश्न काय? हे जरा मोठाच प्रश्न उभा राहिलाय. चेअरमन आणि प्रेग्नन्सी किट. हा माझ्या ऑपरेशनला 2 वर्ष झालेत भाऊजी. मग हे नेमकं गेलेत कोणासाठी आणायला? अहो, मग तेच तर. ऐका ना, तुम्हाला कळलं ना आम्हाला कळवा. आम्हाला झोप नाही यायची. आम्ही 9:30 फोन करतो तुम्हाला. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हा दोघांना कळलं जास्त गरजेचं आहे, नाही का? झोप नाही यायची डोक्यात तेच भंगार आहे. 2-3 आम्ही झोपेच्या गोळ्या जरी घातल्या ना तरी मध्ये झोप मोडणारच ही झोप असं राहिले. खूपच गहन प्रश्न पडला असेल तुम्हाला, हा ना. नाही का? नाहीतर ते काय होईल, रात्री झोपेत ते लहान लहान पोरं असे ना, हा, रडायचे बिडायचे आवाज येते. बरोबर आहे. मी बायको आहे त्यांची, आणि काळजी तुम्हाला आहे, नाही का? नाही पण कळवा आम्हाला भाऊ कसं आहे काय आहे का नाही. बरोबर, 9:30 वाजता कळवते. फोन. आधी मला बघू द्या तरी नेमकं काय प्रकार काय आहे शोध kitचा. घ्या, शोध घ्या तुम्ही, शोध शोध घ्यावाच लागल. संसाराचा प्रश्न आहे माझा. पावणे 10 वाजता फोन कर. 9:30. कामल्या तू काय कर, माझ्याकडे काय मोबाईल नाही. हा. तू चेअरमन बाईंना 9:30 फोन फोन कर, करतो. विचार नेमकं काय. हा. मी पाहुणे झाली येतो तुझ्याकडं, मग मला सांग. चालेल. मग तुला सुखान झोप लागेल आणि मला सुखान झोप लागेल. हा, नाही तर मी आपला अशी झोप. चल. चल माझा कडबा कुठे टाइम झालाय. कुठे येत आता? काय नाही, घरी चाललो होतो. काय म्हणते? घरी चालले होते. हा. तिकीटची काय भानगड आहे? तुला कोणी सांगितलं? मला कोणी सांगितलं ते महत्वाचं नाही, भानगड काय ते महत्वाचं. हा, ती येऊ शवणी लागत होती. उषा वहिनीचं कॉन्ट्रॅक्ट आता तुमच्याकडे आलं का? नाही नाही, मग सहज मी आणून दिली. मी म्हटलं हा, त्या मेडिकल मधून आणून देतो. म्हणजे उषा वहिनीची काळजी बघ तुम्हाला. आता सगळ्या गावाचं कमी पडले होते, आता उषा वहिनीकडे घुसले. अरे अरे, ती आपली समाजसेवा म्हणून आपल्या वार्डामध्ये त्यांचं घर आहे आणि त्या वार्डातल्या लोकांची अशी सेवा करावी लागते म्हणून ती किट आणून दिली. ती काय प्रेग्नेन्सी किट होती त्या. प्रेग्नन्सी किट आणि ही हा. समाज सेवेत येते का? हा, अगं बाया, मला माहितच नव्हतं. अरे तुझा गैरसमज होतोय काहीतरी. माझा गैरसमज हा हा, होतोय का? तसा काही गैरसमज करून घेऊ तुमचा नको. चांगला समज होतोय, नाही का? अरे ऐक ना, तू नाही गैरसमज नाही, गैरसमज किटा देता होतोय. होय तुम्ही. नाही, मला समजून सांगा ना काय आहे ती किट. अरे तुझा गैरसमज. समाजसेवा मी बी करते.
सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको या चट्टा वर डोळा